नमस्कार मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे, की प्राधान्य निवड प्रक्रिया ही चालू झालेली आहे आणि ती 11 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत चालू राहणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे प्रेफरन्स सिलेक्शन म्हणजेच प्राधान्य निवड कशी करायची आहे, तुमच्या घराचं लोकेशन, तुमच्या घराचा टॉवर आणि तुमच्या घराचा फ्लोअर हा कसा सिलेक्ट करायचा आहे, याबद्दलचा आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. तसेच पोर्टलवर ते कसं आपल्याला शो होतं, तिथं आपल्याला प्लॅन कसा दिसतो, तिथं आपल्याला बिल्डिंग कशी दिसते, तिथे फ्लोअर कसा दिसतो, या सर्व माहिती आजच्या आपण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तसेच आजचा व्हिडिओ चालू करण्या अगोदर मी आपल्याला सांगू इच्छितो की जर तुम्ही सिडकोमध्ये घर घेत असाल तर तुम्हाला सिडको लॉटरीची संपूर्ण माहिती या चॅनलवर तुम्हाला मिळेल. तसेच या अगोदरही आपण खूप सारे महत्त्वाचे व्हिडिओ बनवले आहेत, जसं की सिडकोच्या प्रत्येक ठिकाणी घराची संपूर्ण किंमत किती असेल, जसं की त्यामध्ये मूळ किंमत, तसेच स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, ऑदर चार्जेस, इन्सिडेंटल चार्जेस आणि GSTचे चार्जेस हे ॲड होऊन आणि PMUIचे 2.5 लाख रुपये मायनस होऊन तुमच्या घराची टोटल किंमत किती असेल याबद्दल आपण डिटेल व्हिडिओ बनवले आहेत. तसेच सिडको लॉटरीची स्टार्ट टू एंड प्रोसेस कशी आहे, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन करण्यापासून घराचा ताब्या मिळेस्तोपर्यंत काय प्रोसेस असेल याच्यावरही आपण व्हिडिओ बनवले आहेत. तसेच सिडकोच्या नवीन अपडेट जेव्हा पण येतात तेव्हाही आपण नवीन व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळे अशा नवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. तर चालू करूया आजचा व्हिडिओ. जसं की आपल्याला माहीत आहे की प्राधान्य निवड करणे म्हणजेच प्रेफरन्स सिलेक्शन देणे, ज्याच्यामध्ये आपण आपल्या घराचं लोकेशन म्हणजेच प्रोजेक्ट, तसेच आपला टॉवर आणि आपला फ्लोअर म्हणजेच मजला आपण सिलेक्ट करत असतो. हे करण्यासाठी आपल्याला सिडकोकडून 11 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत टाईम लिमिट देण्यात आलेलं आहे. तसेच याबरोबर रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी करण्याची विंडोसुद्धा ओपन ठेवलेली आहे. म्हणजेच तुम्ही सिडको लॉटरीसाठी जर आत्तापर्यंत कधी अर्ज केला नसाल तर तुम्ही तो अर्जही करू शकता आणि सोबत प्राधान्यसुद्धा निवड करू शकता. त्यामुळे आता ज्यांचा फॉर्म राहिलेला असेल भरायचा ते अजूनसुद्धा अर्ज करू शकतात आणि सिडको लॉटरीसाठी नोंदणी करू शकतात आणि त्याच्यानंतर प्राधान्य निवड प्रक्रियासुद्धा करू शकता सोबत. प्रथमतः प्राधान्य निवड प्रक्रिया कशी असणार आहे याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया आणि त्याच्यानंतर व्हिडिओच्या शेवटला आपण ते सिस्टमवरती कसं दिसतं आपल्याला आणि आपण कसं सिलेक्ट करायचं असतं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आपले प्राधान्याचे ठिकाण, टॉवर व मजला क्रमांक निवडा. यामध्ये आपल्याला आपला प्रकल्प निवडायचा आहे, त्याच्यानंतर टॉवर निवडायचा आहे आणि मजला निवडायचा आहे. तर ऑनलाईन नोंदणीनंतर अर्जदाराने आपल्या खात्यात लॉग इन करून 15 प्राधान्ये प्रेफरन्सेस सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे आता आपलं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे. याच्यानंतर आपल्याला एकदा लॉग इन करून 15 प्रेफरन्स द्यायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला 3 फेरीमध्ये द्यायचे आहेत. प्रत्येक फेरीमध्ये आपल्याला 5 प्राधान्य देता येतात. हे आता आपण पुढं समजून घेऊया. 15 प्राधान्याचे वितरण समजून घ्या. म्हणजे 15 प्राधान्य कशी द्यायचे ते आता आपण पाहूया. तर पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे, प्राधान्य निवडीसाठी एकूण 3 संच सेट्स असतील, ज्यामध्ये अर्जदाराने आपली प्राधान्य निवडायची आहेत. 3 सेट्स म्हणजेच 3 फेऱ्या असतील, त्याच्यामध्ये आपलं प्राधान्य निवडून द्यायचे आहेत. म्हणजे जसं की आपल्याला माहीत आहे की ही जी लॉटरी आहे त्याची एक दिवस सोडत होणार आहे. तर ज्यावेळी सोडत होते तर त्यावेळी आपल्याला 3 फेऱ्यांमध्ये याची सोडत होते. तर पहिल्या फेरीमध्ये आपल्याला 5 प्रेफरन्स द्यावे लागतात, दुसऱ्या फेरीमध्ये 5 प्रेफरन्स द्यावे लागतात आणि तिसऱ्या फेरीमध्ये 5 प्रेफरन्स द्यावे लागतात. जर तुमच्या पहिल्या फेरीतील 5ही प्रेफरन्स जर नाही लागले तर मग तुमचा दुसऱ्या फेरीतल्या 5 प्रेफरन्ससाठी विचार केला जातो. जर दुसऱ्या फेरीसुद्धा 5 प्रेफरन्स नाही लागले तर तिसऱ्या फेरीतील 5 प्रेफरन्स तुमचे चेक केले जातात. तर अशी एक सिस्टमॅटिकली एक प्रोसेस आहे. तर आता आपण पहिल्यांदा पाहूया की इथं हे 3 फेरीमध्ये होणार आहे, हे पहिलं तुम्ही समजून घ्या. आता आपण नेक्स्ट मुद्दा पाहूया. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही प्रत्येक फेरीत अर्जदार जास्तीत जास्त म्हणजेच मॅक्झिमम 5 प्रेफरन्स देऊ शकतो, म्हणजेच 5 प्राधान्य निवडू शकतो. म्हणजे हे 5 प्राधान्य, एक प्राधान्य म्हणजे काय, तर तुमचं एक प्रकल्प लोकेशन, एक टॉवर आणि एक फ्लोअर, ह्या तीन गोष्टींचा मिळून एक तुमचा प्राधान्य होतो. म्हणजे समजा तुम्ही खारघर हे लोकेशन सिलेक्ट केलं, त्याच्यामध्ये इव्हन टॉवर सिलेक्ट केला आणि त्याच्यामध्ये 5वा मजला सिलेक्ट केला, हे तुमचं एक प्राधान्य झालं. असं तुम्ही एका फेरीमध्ये 5 प्राधान्य देऊ शकता आणि 3 फेरीमध्ये मिळून 15 प्राधान्य देऊ शकता. तेच नेक्स्ट पॉईंटमध्ये सांगितलं आहे की प्राधान्य म्हणजे अर्जदाराने एखाद्या विशिष्ट प्रकल्पासाठी टॉवर आणि मजला क्रमांकाची निवड करणे. त्याच्यानंतर प्रत्येक संचात अर्जदाराने किमान एका प्रकल्पाचे ठिकाण, टॉवर क्रमांक आणि मजला क्रमांक निवडणे बंधनकारक आहे. म्हणजेच इथं समजून घ्या की आपण 3 फेरीमध्ये अर्ज करणार आहोत आणि प्रत्येक फेरीत किमान एक तरी तुम्हाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. म्हणजेच जोपर्यंत तुम्ही पहिल्या फेरीत एक टॉवर, एक प्रकल्प आणि एक मजला सिलेक्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या फेरीत जाऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला प्रत्येक फेरीमध्ये किमान एक तरी प्राधान्य देणं गरजेचं आहे. मग ते तुम्ही 2 देऊ शकता, 3 देऊ शकता आणि मग सेकंड फेरीसाठी अर्ज करू शकता किंवा सेकंड फेरीसाठी प्राधान्य देऊ शकता. पण मिनिमम तुम्हाला
जे पहिल्या फेरीसाठी किमान एक प्राधान्य द्यायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मजला, प्रकल्प आणि तुम्हाला टॉवर सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जर वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण 5ही प्रेफरन्स देऊ शकता पहिल्या फेरीमध्ये. त्याच्यानंतर सेकंड फेरीमध्ये जाऊ शकता आणि जर तुम्हाला वाटलं की पहिल्या फेरीत तुम्हाला फक्त एकच प्रेफरन्स द्यायचा तर एकच देऊन डायरेक्टली दुसऱ्या फेरीमध्ये प्रेफरन्स देऊ शकता. पण मिनिमम 1 आणि मॅक्झिमम 5 असा क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे एका फेरीसाठी. यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक प्रकल्पाच्या ठिकाणी अर्जदार प्रत्येक फेरीत जास्तीत जास्त 3 प्राधान्य देऊ शकतो. म्हणजे एका प्रकल्पासाठी किंवा एका लोकेशनसाठी मॅक्झिमम तुम्ही एका फेरीमध्ये 3च प्राधान्य देऊ शकता. म्हणजे समजा खारघर हे लोकेशन आहे, तर त्या लोकेशनसाठी तुम्ही मॅक्झिमम 3च प्राधान्य देऊ शकता पहिल्या फेरीमध्ये. जर तुम्हाला परत जर खारघरला जर प्राधान्य द्यायचं असेल चौथं, तर तुम्हाला सेकंड फेरीमध्ये द्यावं लागेल. परंतु पहिल्या फेरीमध्ये पहिले 3 समजा तुम्ही जर खारघर टाकलं, तर चौथा जे प्राधान्य आहे ते दुसऱ्या लोकेशनलाच द्यावं लागेल कंपल्सरी तुम्हाला. म्हणजे समजा तुम्ही पहिला खारघरचा टॉवर 1 त्यातला पहिला मजला सिलेक्ट केला. सेकंड प्रेफरन्स खारघरचाच कोणताही टॉवर आणि कोणताही मजला असेल आणि तिसरा प्रेफरन्समध्ये तुमचा खारघरचाच कोणताही टॉवर आणि कोणताही मजला असेल. तर तुम्ही जेव्हा चौथा प्रेफरन्स सिलेक्ट करायला जाल, त्यावेळी तुम्हाला परत खारघर हे लोकेशन सिलेक्ट करता येणार नाही. तुम्हाला दुसऱ्या लोकेशनला जावं लागेल. म्हणजेच तळोजा, खारकोपर किंवा दुसऱ्या लोकेशनला जाऊन तुम्हाला दुसरा प्रेफरन्स द्यावा लागेल. पण परत जर तुम्हाला वाटतं की मला खारघरलाच घरच पाहिजे, तर मग तुम्ही सेकंड फेरीमध्ये जाऊन पुन्हा एकदा 3 प्रेफरन्स खारघरचे देऊ शकता. पुन्हा त्याच्यानंतर मग तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन 3 प्रेफरन्स खारघरचे देऊ शकता. परंतु एका फेरीमध्ये 3 पेक्षा जास्त प्रेफरन्स एका लोकेशनसाठी देऊ शकत नाही. यानंतर आता आपण पाहणार आहोत की लॉटरीच्या 3 फेऱ्या असतील. जसं की आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. प्राधान्य निवड संच 1 मधील निवड पहिल्या फेरीत जाहीर केली जाईल. संच 2 मधील निवड दुसऱ्या फेरीत जाहीर केली जाईल आणि संच 3 मधील निवड तिसऱ्या फेरीत जाहीर केली जाईल. म्हणजे जे पण तुम्ही जे 5-5 प्रेफरन्स दिलेले आहेत ते तुमचे फेरीवाईज कन्सिडर केले जातील. म्हणजे पहिल्या फेरीतले पहिले 5 प्रेफरन्स घेतले जातील, त्याची लॉटरी जाहीर होईल. त्याच्यानंतर मग दुसऱ्या फेरीचे घेतले जातील, त्याची लॉटरी जाहीर होईल आणि त्याच्यानंतर मग तिसऱ्या फेरीतले घेतले जातील तुमचे 5 प्रेफरन्स आणि मग त्याची लॉटरी जाहीर होईल. यानंतर जर अर्जदार पहिल्या फेरीत यशस्वी झाला तर त्याचा अर्ज दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. म्हणजे जर समजा तुम्ही जे पहिले 5 प्रेफरन्स दिलेले आहेत पहिल्या फेरीमध्ये, त्यामधला कोणताही जर तुम्हाला जर प्रेफरन्स जर लागला, म्हणजे तुम्हाला जर लॉटरी लागली त्या पहिल्या 5 प्रेफरन्सपैकी, तर तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीसाठी तुमचा विचार केला जाणार नाही. आणि जर अर्जदार पहिल्या फेरीत अपयशी ठरला तर प्रणाली आपोआप त्याचा अर्ज पुढील फेऱ्यांसाठी विचारात घेतला जाईल. म्हणजे समजा पहिल्या फेरीतला तुमचा पहिला प्रेफरन्सही नाही लागला, दुसराही नाही लागला, तिसरा प्रेफरन्सही नाही लागला, चौथाही नाही लागला आणि 5वाही जर नाही लागला, तर ॲटोमॅटिकली तुमचा दुसऱ्या फेरीतला पहिला प्रेफरन्स कन्सिडर केला जाईल. आणि त्यानंतर असे पुन्हा दुसऱ्या फेरीतले तुमचे 5 प्रेफरन्स चेक केले जातील आणि जर समजा दुसऱ्याही फेरीत नाही लागला तर मग तिसऱ्या फेरीतले 5 प्रेफरन्स तुमचे चेक केले जातील. यानंतर जर अर्जदार तिन्ही फेऱ्यांमध्ये यशस्वी झाला नाही तर चौथ्या फेरीत म्हणजेच अलॉट एनीसाठी संमती द्यावी लागेल. म्हणजेच या फेरीत अर्जदार खालील पर्याय निवडू शकतो. तर पहिला पर्याय असेल माझ्या पसंतीच्या ठिकाणी कोणतेही घर मंजूर करा. दुसरा असेल कोणत्याही ठिकाणी कोणतेही घर मंजूर करा आणि तिसरा असेल अलॉट एनीमध्ये रस नाही, म्हणजेच नॉट इंटरेस्टेड. म्हणजे समजा जर तुम्हाला पहिल्या फेरीतले 5 प्रेफरन्स नाही लागले, त्याच्यानंतर दुसरी फेरी चेक केली, त्याच्यामध्ये सुद्धा 5 प्रेफरन्स तुमचे नाही लागले, त्याच्यानंतर तिसऱ्या फेरीत जे तुम्ही जे 5 प्रेफरन्स दिले तेही समजा जर नाही लागले, तर याच्यानंतर ही जी नेक्स्ट जी चौथी फेरी आहे, ज्याला आपण अलॉट एनी अशी फेरी म्हणतो, याच्यामध्ये तुम्हाला संमती द्यावी लागते. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत. पहिल्या प्रेफरन्समध्ये जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही एखादं पर्टिक्युलर लोकेशन सांगू शकता आणि त्या ठिकाणी जर घर उपलब्ध असेल तर तुम्ही त्यासाठी मंजुरी जर दिली तर तुम्हाला त्या ठिकाणी ते घर देतील. यानंतर जो दुसरा पर्याय दिलेला आहे, म्हणजे जेव्हा पण ही लॉटरी होईल त्याच्यामध्ये अशी काही लोकेशन असतील की ज्या ठिकाणी लोकांनी इंटरेस्ट दाखवलेला नसेल किंवा त्या ठिकाणी घरं शिल्लक राहिलेली असेल, कोणी घेतलेली नसेल, तर अशा ठिकाणासाठी तुम्ही कोणत्याही ठिकाणी कोणतेही घर मंजूर करा. या ठिकाणी जर सिलेक्ट केलं तर जिथं पण बॅलन्स असेल घर तिथं तुम्हाला ते घर देतात. आणि जर तुम्हाला असं नको आहे, जे तुमचे जे 15 प्रेफरन्स जे सिलेक्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये जर घर लागलं तरच जर तुम्ही घेणार असाल तर तुम्हाला अलॉट एनीमध्ये इंटरेस्टेड नाही याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करावं लागेल. यानंतर प्राधान्य निश्चित केल्यानंतर अर्जदाराने खालीलप्रमाणे बुकिंग रक्कम भरावी. म्हणजे एकदा आपण 15 प्रेफरन्स दिले त्याच्यानंतर तुम्हाला ही बुकिंग रक्कम भरावी लागते, जी EWS अर्जदारासाठी 75,000 आहे 1 BHK साठी. तसेच LIGA अर्जदारासाठी 1 BHK साठी 1.5 लाख रुपये आहे आणि LIGB म्हणजेच 2 BHK साठी 2 लाख रुपये आहे. ही तुम्हाला अमाऊंट रक्कम भरावी लागते आणि फॉर्म हा तुम्हाला सबमिट करावा लागतो. आता आपण हेच सिस्टमवरती कसे प्रेफरन्स सिलेक्ट करायचे ते आता आपण पाहूया. जसं आपण प्राधान्य निवड करण्यासाठी विंडो ओपन करू तर पहिल्यांदा आपले ही अशी इन्स्ट्रक्शन आपल्याला दिसेल. आपले पुन्हा स्वागत आहे आणि हे अशी आपल्याला 5 ते 6 पॉईंट आपल्याला एक सूचना दिसतील.
त्या आपल्याला आपण माहिती वाचली आणि समजून घेतली म्हणून क्लिक करून पुढे जायचं आहे. यानंतर आपल्याला आपल्या स्क्रीनवर सर्व प्रोजेक्ट दाखवले जातात. ज्या ज्या ठिकाणी घरं शिल्लक आहेत त्या ठिकाणचे प्रोजेक्ट लोकेशन आपल्यासमोर दाखवले जातं. आता आपण इथं तळोजा सेक्टर 28 हे सिलेक्ट केलेलं आहे. ही जी माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसते ती यापूर्वी जी लॉटरी झाली त्यातील मी जे काही स्क्रीनशॉट काढले होते त्यातून मी तुम्हाला सांगत आहे की कसं असणार आहे. यावेळीची विंडोसुद्धा या प्रकारेच असणार आहे. सर्व प्रोसेससुद्धा सेम राहणार आहे. फक्त तुम्हाला घरांची संख्या किंवा घरांची किंमत किंवा ज्या बाकीच्या माहिती आहेत शिल्लक घरं ह्या फक्त तुम्हाला अपडेटेड असतील. तर इथं आपण पाहू शकता प्रकल्प पसंती निवडा तळोजा सेक्टर 28 याच्यामध्ये आपला सदनिकेचा प्रकार दिलेला आहे. रेरा कार्पेट एरिया दिलेला आहे. घरांची संख्या किती आहे ती दिलेली आहे. एकूण टॉवर सांगितलेले आहेत किती आहेत. एकूण मजले सांगितलेले आहेत आणि घराची जी अपडेटेड किंमत आहे ती आहे. जर तुम्ही फोटोच्या राईट साईडला बघू शकता तर वरती लिहिलेलं आहे सूचना वाचा. तर यावर जाऊन तुम्ही सूचना वाचू शकता. तसेच राईट हँड साईडला बॉटमला तुम्ही बघू शकता की प्रकल्पाचा तपशील पहा. यामध्ये आपण प्रोजेक्टची पूर्ण डिटेल्स पाहू शकतो आणि त्याच्या साईडला एक टॅब आहे पसंती निवडा. याच्यामध्ये जाऊन आपल्याला पुढली प्रोसेस करायची आहे ज्याच्यामध्ये आपल्याला टॉवर आणि आपल्याला मजला सिलेक्ट करायचा आहे. तर आता तुम्हाला इथं पसंती निवडा याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर जसं आपण पसंती निवडावरती क्लिक करतो आपल्यासमोर ही विंडो येते. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट लोकेशन दाखवलं जातं. जसं आपल्याला दिसतंय तळोजा सेक्टर 28 त्या ठिकाणी किती टॉवर आहेत आणि किती सदनिका उपलब्ध आहेत ह्याची माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही खाली पाहू शकता अधिक तपशील पहा. याच्यामध्ये जाऊन तुम्ही पुन्हा अजून प्रोजेक्टची डिटेल्स पाहू शकता. खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता टॉवरचे डिटेल्स दिलेले आहेत. टॉवर 1 ते 11 तर ह्या लोकेशनला त्यावेळी 11 टॉवर्स होते. तर टॉवरचे डिटेल्स तुम्ही पाहू शकता. टॉवरची नावं पाहू शकता EA01, EA02, EA03 ते EA011. तर अशा प्रकारे तुम्हाला ज्या टॉवरमध्ये घर पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता. म्हणजे जर तुम्हाला घर EA01 या टॉवरमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला EA01 सिलेक्ट करावं लागेल. जसं तुम्ही EA01ला सिलेक्ट कराल त्याच्याच तुम्ही राईट साईडला बघू शकता सर्व मजल्यांचं डिटेल्स इथं तुम्हाला पाहू शकता. मजला 1, मजला 2, मजला 3 असे टोटल 25चे मजले आहेत. त्याची पूर्ण डिटेल्स तुम्हाला राईट साईडला येईल. जर तुम्ही EA02वर क्लिक केलं तर EA2 या टॉवरमध्ये जेवढे पण मजले असतील त्याचं पूर्ण इथं डिटेल्स येईल. जर तुम्ही EA11 या टॉवरवरती क्लिक केलं तर EA11 या टॉवरवरती जेवढे मजले असतील त्याची डिटेल्स तुम्हाला या राईट साईडला दिसेल. तर जसं की आपण पाहू शकतो की प्रवर्गमध्ये सामान्य आहे जो मी सिलेक्ट केला होता. तुमचा SC असेल ST असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही तिथं ॲटोमॅटिकली येऊन जाईल. त्याच्यानंतर इथं प्रकल्प बदला. जर तुम्हाला वाटलं की तळोजा सेक्टर 28मध्ये नाही मला तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी लोकेशन सिलेक्ट करायचं आहे तर इथं तुम्हाला ऑप्शन दिला आहे तळोजा सेक्टर 28. तर तुम्ही स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या लोकेशनवर जाऊन त्या ठिकाणी तुम्ही घर सिलेक्ट करू शकता. सध्या आपण याच लोकेशनचं पाहूया. तर खाली तुम्ही पाहू शकता काही इन्स्ट्रक्शन दिले आहेत. तर मजला त्याच्यासमोर लिहिलं आहे की टॉवर EA01साठी एक मजला निवडा. जसं की आपण टॉवर EA01 आपण सिलेक्ट केला होता त्यामुळे इथं आपल्याला त्याच्या अंतर्गत असणारे 25 मजले आहेत त्यातला एक मजला आपल्याला निवडायचा आहे. तर त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता की पहिला जो एक कलरने इंडिकेशन दिलेला आहे की आश्रय मजला म्हणजेच रेफ्युजी एरिया. प्रत्येक जे हाय टॉवर बिल्डिंग्स असतात त्याच्यामध्ये एक 6 ते 7 टॉवर नंतर एक मजला सोडला जातो जिथं काही रूम्स नसतात किंवा तिथं खूप कमी रूम्स असतात. तर अशा मजल्याला आपण आश्रय मजला म्हणतो. तर इन केस समजा बिल्डिंगला आग लागली किंवा काही संकट आलं तर सर्व लोकांना एका ठिकाणी जमण्यासाठी किंवा एक सेफ एरिया म्हणून सर्वांना उभं राहण्यासाठी एक ठिकाण म्हणून त्याला आश्रय मजला असं आपण ठेवतो प्रत्येक बिल्डिंगमध्ये. तर त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता जर तुम्ही याच्यामध्ये 25 मजल्यापैकी कोणताही जेव्हा तुम्ही मजला सिलेक्ट कराल त्यावेळी एक ग्रीन कलरचा इंडिकेटर दाखवला जाईल. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की मजला 1 ते मजला 10पर्यंत ब्ल्यू कलरचा इंडिकेटर आहे जे की काही घरं 10व्या मजल्यापर्यंत दिव्यांगांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळं त्या पहिल्या 10 फ्लोअर्सपर्यंत ब्ल्यू कलरने इंडिकेटर दिलेला आहे. त्याच्यानंतर रेड कलर जो दिलेला आहे तो खूप सारे अर्जदार म्हणजे काही मजला तुम्ही पाहू शकता की रेड कलरने मार्क केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी ऑलरेडी खूप साऱ्या अर्जदारांनी अर्ज केलेला आहे. म्हणजे तिथं घर लागण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यामुळे त्याने तिथं रेड मार्क असं दाखवलेला आहे. तर असे कलर इंडिकेटर तुम्हाला तिथे दाखवले जातात. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की टॉवर कसा सिलेक्ट करायचा आणि मजला कसा सिलेक्ट करायचा. तसेच तुम्ही बॉटमला पाहू शकता लेफ्ट साईडला मुख्य आराखडा. त्यावर जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला पूर्ण बिल्डिंगचा आराखडा दाखवला जातो. तो आता आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहणार आहे. तर आपण पाहू शकतो की सिडकोने असा प्रत्येक लोकेशनचा प्रत्येक प्रोजेक्ट लोकेशनला असे प्लॅन दाखवलेले आहेत. म्हणजे की त्यांचा टॉवर्स प्रत्येक लोकेशनला कुठं असणार आहे, एंट्रीजवळ कोणता टॉवर असणार आहे किंवा प्रत्येक टॉवरचं लोकेशन काय असणार आहे हे आपल्याला घर सिलेक्ट करण्यासाठी किंवा टॉवर सिलेक्ट करण्यासाठी मदत करणार आहे. तर तो त्याचा त्यांनी प्लॅन आपल्याला दिलेला आहे. तर यानुसार तुम्ही रोडची बाजू किंवा हवा कुठून येणार आहे असं तुम्ही काही तुमचं कन्सिडरेशन करून तुम्ही तुमचं टॉवर तुम्ही सिलेक्ट करू शकता.
तर आज आपण प्राधान्य निवड प्रक्रिया कशी पार पडते, तसेच सिस्टमवरती आपल्याला टॉवर कसा सिलेक्ट करायचा, मजला कसा सिलेक्ट करायचा याची पूर्ण आपण आज माहिती पाहिलेली आहे. तर अशा अनेक माहितीसाठी तसेच अशा नवीन अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.